तिकडे इंडिया आघाडीकडून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील उमेदवारीसाठी श्रीमंत शाहू महाराज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी। छत्रपतींच्या घराण्याला उमेदवारी। वडील शाहू महाराज की संभाजीराजे? कोण उतरणार लोकसभेच्या मैदानात? लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चा जोर धरू लागल्यात। कोल्हापुरातूनही राजघराण्यातील श्रीमंत शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। देशात अनेक राजघराणी भाजपसोबत जात असताना कोल्हापूरच्या राजघराण्याला आपल्या सोबत घेण्याची तयारी इंडिया आघाडीने सुरू केली आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या राजघराण्यातच उमेदवारी देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून सुरू असल्याची चर्चा आहे। कोल्हापूरचं राजघराणं तसं पुरोगामी विचारांचं आहे। त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांना सोबत घेऊन कोल्हापुरात स्वाभिमानी मेळावा घेत राज्यातल्या फुटीर राजकारणावर प्रहार केला होता। विशिष्ट विचारसरणीच्या या राजकारणावर त्यांनी टीका केली होती। त्यामुळे शाहू महाराज हेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती, पण खुद्द शाहू महाराज यांनी त्याला पूर्णविराम दिलाय। मोठे महाराज म्हणजे श्रीमंत शाहू महाराज यांनी राष्ट्रवादीकडून तयारी सुरू केल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र तोपर्यंत आता छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा आहे ती केलेली आहे, तशी इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे छत्रपती घराण्यातलेच उमेदवार असणार, मात्र नेमकं संभाजीराजे असणार की श्रीमंत शाहू महाराज असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे छत्रपती घराण्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतः संभाजीराजेंनीही काँग्रेसची बोलणी सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। संभाजीराजे नाशिकमधून लढणार असल्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती, पण त्यांनी आपलं कोल्हापूरवर विशेष प्रेम असल्याचं म्हटल्यानं ते कोल्हापूरमधूनच लढणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे राजघराण्यातून वडिलांच्या ऐवजी संभाजीराजे छत्रपती हेच उमेदवार असणार का अशी ही चर्चा सुरू आहे। सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीलाही संभाजीराजेंना मैदानात उतरवणं फायद्याचं ठरणार आहे। महाविकास आघाडीमधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत। आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजघराण्याकडून सुरू असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे घराण्याचा उमेदवार असणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीत संभाजीराजेंचा पक्ष नेमका कोणता असेल हे निश्चित झालेलं नाही। सध्या ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आहे। राज्यसभा निवडणुकीचा अनुभव पाहता संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास विरोध केलेला, त्यामुळे यावेळीही तोच मुद्दा अडचणीचा ठरणार आहे। त्यामुळे संभाजीराजेंना उमेदवारी द्यायची असेल तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला त्यांच्या वाट्याला घ्यावी लागेल। त्यामुळे राजेंसाठी इंडिया आघाडीत ही तडजोड होते का हे पाहावं लागेल। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।